हे नमस्कार मंडळी आणि स्वागत तुमचं नवीन एका भन्नाट ब्लॉग मध्ये मित्रांनो। तर आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या गावाला म्हणजे धानसरला, आणि आज आपण शूट करणार पूर्ण आताचा जो ब्लॉग असणार तो आपल्या गणपतीचा असणार आहे। तर आपली ही जी लगबग जी होती ती कालपासूनच म्हणजे त्याच्या 2-3 दिवसा आधीपासूनच सुरू झालेली, म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं। आणि शेवटी काल 4:30 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण डेकोरेशन कंप्लीट केलं। आणि त्याच्यानंतर मग पहाटे आपले 5 वाजता गुरुजी पण आलेले, तेही आपला पहिला पूजा जी असते ती पण केली, संपन्न केली, व्लॉग मध्ये बघू शकतातच। आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे गणपतीच्या इथे। तर पूर्ण ओव्हरऑल जो गणपतीचा माहोल आहे तो तुम्हाला मी आता दाखवणार आहे। तर चला माझ्या बरोबर गणपतीच्या घरी। सो मित्रांनो, हा आपल्या आदल्या दिवसाचा काहीसा माहोल आहे, जिकडे आपण आता डेकोरेशन करतोय कंप्लीट। अर्धा झालेलं, अर्धा आपल्या भावाई केलेलं, आणि आता फायनल टच बाकी होता तोच आपण आता करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याला मदतीला मग सगळे काकी लोक आणि आपले सगळे भाऊ आपण सगळे मिळून हे डेकोरेशन करणार आहोत कंप्लीट। आणि मग तुम्हाला फायनल टच दाखवतो। तर हा काहीसा आपला फायनल टच, आणि डेकोरेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि मस्त वाटते बघायला, तर खूपच भारी वाटते। त्यानंतर मग आपण बाप्पाला घेऊन ते डेकोरेशन जिथे चाललेलो, आणि मग आपले भटजी आले। भटजी आपली पूजा संपन्न केली, जी पहाटे 5:30 वाजता केली। हरि ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षः मंगलाय तनोरीहि। दोघांनी एकदा तामणामध्ये पाणी सोडून द्या, सोडा तामणामध्ये, डोळ्याला पाणी लावायचे। नेत्राभ्याम उदस्पर्शितम अपवित्रोगद्रोवाः सर्वावस्थांमध्ये अक्षराः हात जोडा। आपले इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवतांचं मनामध्ये स्मरण करा, गणपती बाप्पाचं मनामध्ये। तर मंडळी आता आपण दर्शन घेऊया आपल्या बाप्पाचं, आणि आपण जाऊया आता जेवायला। चला माझ्यावर जेवायला। इकडे आता सगळेजण जेवत आहेत, जेवण पंगत। सो आजचं जेवण वरण भात, कोशिंबीर आहे, 2 भाज्या आहेत आणि मोदक आहे। आपल्या घरची आरती झाली आणि आपण गेलो होतो गावातला गणपती बघायला। सो हा गणपती पहिल्या दिवशीच आपण बघितला। तर आपल्या भावाचा आता बर्थडे आहे आणि वाजले तर रात्रीचे 12। तर सगळ्या काक्या आल्यात आणि आता ओवाळणार आहेत सगळ्या, वहिनी पण आहेत, आणि आपली पूर्ण फॅमिली आता सेलिब्रेशनच्या मूडमध्ये। राहुलचा बर्थडे, ह्याची रील वगैरे तुम्ही बघितली असेलच माझ्या इंस्टाग्रामला, आणि मी टाकलेली। केक कट करून आम्ही आता गेलो त्याला सगळेजण भरवायला केक, आणि नंतर मग आमचं डिस्कशन म्हणजे करायचं होतं की आता पार्टी कुठे करायची काय वगैरे। सो त्याचाच आम्ही आता डिस्कस करत होतो। आज राहुल दादाचा बर्थडे आहे। आज बर्गर किंग मध्ये आलेलो आम्ही बर्थडे साठी भाईचा बर्थडे आमच्या। घरच्यांसाठी पार्सल घेऊन चाललोय। आपण आता गौरीनं पण घेऊन आलोय घरी,
आहे की आपल्या गौरींचं आगमन पण होतं, तर आपण त्याची अर्धीच मूर्त आणून ठेवतो घरी. त्यानंतर इथे मस्त सगळेजण बसलेले, फॅमिली टाईम, चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करत होतो. टाईमपास चालू होता सगळ्यांचा, गप्पा गोष्टी चालू होत्या. दररोज रात्री आपल्याकडे जागरणाला नाश्ता असतो, सो हा आपला नाश्ता होता आजच्या रात्रीसाठी. जण आता फोटो काढतायत आणि हे बघा सगळे काके आहेत, वहिनी आहेत. सो इकडे सगळे आता काक्या झिम्मा खेळत आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण चाललो ते म्हणजे कळव्याला, तिकडे पण एक गणपती आहे. सो आपण तिकडचा गणपती बघणार आहोत. वहिनीकडे आपल्या गणपती असतो, सो तो आपण बघायला आलेलो आहोत. उद्या आमच्याकडे पूजा आहे, त्यासाठी चालू आहे तयारी. आपल्या गावात एक नमन रेसिडेन्सी आहे, सो त्या बिल्डिंगवाले बसवलेला गणपती. गौरींचं आगमन झालेलं आहे. सो आजचं जेवण वरण भात, पनीरची भाजी, ते बिरडं आहे, पुरणपोळी आहे आणि ते खीर आहे. आपण आपल्या गावातलाच गणपती आहे, आपण एकीकडे गेलेलो. तर ही जी बघत आहात समोर सगळ्या काक्या आणि वहिनी ज्या आहेत त्या रीलसाठी शूट करत आहेत आणि त्याचा हा BTS आहे. काय तर गाणे म्यूट केलेलं आहे कारण की आपल्याला कॉपीराईट येऊ शकतात, म्हणून गाणं आपण म्यूट केलेलं आहे. पण तुम्ही BTS बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. हा आपला पारंपरिक डान्स आहे आणि जो इकडे करत आहेत सगळीजण आणि खूप मस्त वाटतं, मजा येते बघायला. आपल्या बाप्पाचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्याची सगळी तयारी चालू झाली आहे. बाहेर रांगोळ्या वगैरे केलेल्या आहेत. इकडे समोर तुम्ही बघू शकता त्या टेम्पोमधून आपला बाप्पा जाणार आहे आज. गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, वर्षी लवकरया, गणपती बाप्पा. इकडनं आपण काही ड्रोन शॉट घेतलेले आहेत बाप्पाच्या विसर्जनाचे आणि ते काहीसे असे आहेत.
तो आपला जो बप्पा आहे तो ह्या आपण टेम्पोमधनं नेणार आहोत. सो इथे आता फुगड्या घालतायत आणि कारण की बाकी गावातले अजून बप्पा यायचे बाकी आहेत, तर म्हणून आपण त्याच्यासाठी थांबलेलो आहोत. आणखी मग ते आल्यावरती मग आपण सगळे एकत्र जातो विसर्जनाला. सो आता ही वाट जी चालली आहे ती आपल्या तळ्याकडे, जिथे आपलं विसर्जन असणार आहे. तर आपण ड्रोन शॉट घेतलेले आहेत तिकडे पण. आणि इकडे तुम्ही जे आता छत टाईप थोडंफार दिसत आहेत, हे आपल्या बप्पासाठी बनवले गेलेले आहे, कारण की मग पनवेल महानगरपालिकेने. सो इकडे आपण आपले बप्पा ठेवू शकतो की नाही. आणि मग हा आपण आता दुसऱ्या अँगलनी जरा पॅरेललमध्ये एक ड्रोन शॉट घेतलेला आहे. काढायचं तर काढून घ्या. गणपती तर म्हणजे आपला व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतं मला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक वगैरे द्या, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय.